रिव्हिजन होते. तर नोट्सचा तो एक महत्त्वाचा आहे. कॉन्सन्ट्रेशन, व्हेरी नाईस पॉईंट. आता भारतीय संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे योग करा, योग है ना. योग जर आपण करू ना एकदम कॉन्सन्ट्रेशन वाटते है ना. मग आपलं जो का बघा हे माइंडचं कसं आहे, माइंड कसा काम करतो आपला, आपण निगेटिव्ह गोष्टीला लवकर अट्रॅक्ट होतो आहे का नाही. म्हणून एक वाक्य खूप चांगलं म्हटलं इंग्लिशमध्ये की ऑल दॅट ग्लिटर्स, ऑल दॅट इज नॉट गोल्ड विच ग्लिटर्स. म्हणजे प्रत्येक चमकणारी वस्तू हे सोनं नसते. अँड ऑल दोज आर वंडरिंग आर नॉट लॉस्ट. आणि जे भटकत असतात ते विसरलेले असतात वाट, असंही नसते. बरोबर की नाही है ना. तर कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पहिले तुम्हाला लक्षात घेणे आहे का तुमचं माइंड भटकते. दॅट इज ऑल ट्रूथ. ओके. आणि कुठल्या कुठल्या गोष्टीवर भटकते तर ते सेन्सेसनं भटकते तुमचं, फ्रॉम युअर आईज, नोज, राईट. म्हणून बघा भगवद्गीतात सांगितलं आहे की तुमचे इंद्रिय तुमच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. आपले इंद्रियों को अपने वश में रखो है ना. बघा युद्धभूमीवरती आपल्या भाऊबंदकीला बघून अर्जुन घाबरला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू पडले होते आणि त्यांनी गांडीव ठेवला होता आणि म्हणे मी धनुष्य उचलणार नाही, मी त्यांना मारणार नाही. तर कृष्णानं त्यांना काय सांगितलं का तू भटकू नको म्हणे, तुझं ध्येय काय धर्माचं रक्षण करणे आहे म्हणे, आहे का नाही. कारण हे अधर्मी लोक आहे म्हणे, यांनी पाप केलाय, तर यांना एक तर तू सजा देशील नाही तर मी तर देणेच आहो म्हणे. तर तुला भटकायचं नाही म्हणे, कारण हे त्याची इंद्रिय होती ना, त्याचा इमोशन्स होते ना, इमोशन्स आले त्याचे युद्धभूमीवर, त्याची इमोशन्स त्याच्या डोक्यावर हावी होत होते का हे माझे भाऊ लोक याला कसं मारू मी. तर कृष्णानं का दिलं की इमोशन्सवर नको जाऊ, प्रॅक्टिकली विचार कर, बुद्धीला स्वतःमध्ये ठेव है ना. तर म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलंय का योग करायचे, योग आहे का नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाटते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका कोणत्या कामामध्ये नाही का तल्लीन व्हायचं, ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन वाढते. रीडिंग करायची, रीडिंग 2-2 तास जर तुम्ही रीडिंग करा ना एकदम असं अभ्यास. आता एक जण मला म्हणे की मी सर अर्धा तास अभ्यास करतो म्हणे. मी त्याला का म्हणलं एवढा करू नको, काही होऊन बसन म्हणलं तुला आहे का नाही. तर तासन तास अभ्यास करता आला पाहिजे आहे का नाही. याची सुरुवात छोटी छोटी करायची, छोटी छोटी सुरुवात की आज 15 मिनिट वाढवायचे, उद्या पुन्हा 15 मिनिट वाढवायचे, मग 1 तास वाढवायचा, असं हळूहळू होत जाईल आणि ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढत जाईल. जेव्हा डिस्ट्रॅक्शन संपते ना माणसापाशी, करायला काहीच नाही राहत. मग जे एक कुठला तरी हॉबी आपण पकडली त्याच्यामध्ये जेव्हा तू